नमस्कार, आपली बातमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज 9 नोव्हेंबर आहे आणि आजची ही तारीख खास आहे। महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी असं का सांगितलं ते पाहूया। 9 नवंबर की तारीख बहुत ही ऐतिहासिक तारीख है। आज के ही दिन 2019 में देश की सर्वोच्च अदालत ने राम मंदिर पर फैसला दिया था। महिलांना आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेचा केंद्रबिंदू ठेवत भाजपा महायुतीने महिलांच्या विकासाच्या योजना आणल्या आहेत। महाराष्ट्र दौऱ्यात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं, महिलाओं को ज्यादा से ज्यादा क्षेत्रों में काम के अवसर दे दिए, सारे दरवाजे खोल दिए। हमने नारी शक्ति बंधन अधिनियम के जरिए विधानसभाओं और संसद में महिलाओं को आरक्षण का अधिकार दिया। शौचालय से लेकर गैस सिलेंडर तक हर योजना के केंद्र में हमारी माताएं बहनें ही रही है। पुढील बातमी अर्थातच शेतकऱ्यांसाठी शुभ समाचार आणि त्याची जाहिरात महाराष्ट्रातील महायुती सरकारने तर केलीच आहे, पण आता खुद्द पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देखील केली। महायुती सरकार के नमो शेतकरी महासम्मान निधि के 6,000 रुपया अतिरिक्त मिलते हैं, यानी 12,000 रुपये की आर्थिक मदद। अब एक कदम आगे बढ़ते हुए महायुति की सरकार ने इस राशि को 15,000 रुपये तक बढ़ाने की घोषणा की है। इसका बहुत बड़ा फायदा महाराष्ट्र के और मेरे धुळे के किसानों को भी होगा। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी ही बातमी आहे। आपली बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सावध करतोय आणि हे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी देखील सांगितलं। कांग्रेस माझी लाड़की बहन योजना को बंद करवाने के लिए भांति भांति साजिशें रच रही है। कांग्रेस के इकोसिस्टम वाले लोग इस योजना के खिलाफ कोर्ट तक पहुंच गए हैं। कांग्रेस और उसके साथियों ने ठान लिया है कि अगर उन्हें सत्ता मिली तो सबसे पहले इस योजना को बंद कर देंगे। उद्धव ठाकरे, तुम्हाला शरम वाटली पाहिजे। इचलकरंजीतून देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांचा उद्धव ठाकरे यांना प्रश्न। उद्धव ठाकरे जी, आप बाला साहब ठाकरे की दुहाई देते हो, आपको शर्म आनी चाहिए। जब औरंगाबाद का नाम संभाजी नगर किया, आपने इसका विरोध किया। राम मंदिर का विरोध करने वालों के साथ आप खड़े हैं। औरंगजेब की कब्र को स्मारक बनाने वालों के साथ आप खड़े हैं। महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या जमीन वक्फ बोर्डच्या नावाने करतील। कराडमधून देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांचा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी खास संदेश। मैं आपको बता देता हूं, वो वक्फ बोर्ड का विरोध करेंगे सिराला वालों, और अघाड़ी की सरकार गलती से भी आ गई तो किसानों की भूमि वक्फ बोर्ड के नाम पर करने का भी काम करेगी। वक्फ बोर्ड के नाम पर विकास थांबवणे आणि विकास बंद पाडणे हाच उद्धव ठाकरे यांचा ट्रॅक रेकॉर्ड राहिला आहे। चंद्रपुरात माध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, असं की उद्धव ठाकरे यांचा गव्हर्नन्सचा इतिहास बघितला तर कुठलाही प्रोजेक्ट त्यांनी कधी केला नाही। प्रोजेक्ट थांबवणे, विकास बंद पाडणे हाच त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड राहिला आहे आणि म्हणूनच जनता कुठल्याही परिस्थितीत त्यांचं सरकार आणणार नाही। मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्रात डबल इंजिन सरकार येणार आहे। महासभेचे संबोधन करत भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांनी सांगितलं, भाजपाची महायुती महाराष्ट्राचा आदर आहे, तर महाविकास आघाडी महाराष्ट्राचा तिरस्कार आहे। आणि म्हणून बंधू भगिनींनो,
आज मोदीजी आपल्याला ऊर्जा देण्याकरता आलेले आहे. या महाराष्ट्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये डबल इंजिन सरकार येणार आहे. धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध म्हणजे मुंबईच्या सुनियोजित विकासाला विरोध. उभाटा सेनेला दंडित करा, शिक्षा द्या. भाजपा मुंबई प्रदेश अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांची मागणी. 437 स्क्वेअर किलोमीटरच्या मुंबईत जवळजवळ 500-550 एकरच्या असलेल्या धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करणं, याचाच अर्थ मुंबईकरांनी हे समजून घ्यावं की मुंबईतल्या होऊ घातलेल्या सुनियोजित विकासाला विरोध हा उभाटा सेनेचा आहे. उभाटा सेनेला दंडित करा, शिक्षा द्या. देवेंद्रजी यांनी मागितलं आणि नरेंद्रजी यांनी दिलं असं सांगितलं. पाहिलं ना, डबल इंजिन सरकार असलं तर त्याचा फायदा महाराष्ट्राला होणारच आहे. इस पोर्ट के लिए रिक्लेमेशन कर रहे हैं, उसके साथ साथ अगर हम एयरपोर्ट का भी रिक्लेमेशन करें और तीसरा एयरपोर्ट अगर इधर करें तो मैं ऐसा मानता हूं कि हम मुंबई को बदल देंगे. मैं वाटवन पोर्ट के शिलान्यास के लिए आया था. उस दिन हमारे देवेंद्र जी ने पब्लिक में एक इच्छा व्यक्त की थी. उन्होंने कहा था कि हिंदुस्तान का सबसे बड़ा बंदरगाह बन रहा है. मोदी जी इतना सारा कर रहे हो, हजारों करोड़ लगा रहे हो, तो वहां एक एयरपोर्ट भी बना देना. उस दिन तो मैं चुप रहा था, लेकिन भाइयों बहनों, जैसे ही आचार संहिता खत्म होगी, जैसे ही महाराष्ट्र में महायुति की शपथ विधि हो जाएगी, मैं महाराष्ट्र सरकार के साथ बैठ करके देवेंद्र जी की इच्छा कैसे पूरी हो, इस बात के लिए काम करूंगा. फरक स्पष्ट आहे. या सेगमेंटमध्ये आज आपण महायुती सरकारनं राज्याच्या जनतेच्या आरोग्यासाठी केलेले उत्तम प्रयत्न आणि महाविकास आघाडीनं लोकांच्या आयुष्याबरोबर केलेले खेळ याचा फरक पाहूया. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यावर आरोग्य निधी 1532 कोटी करण्यात आलं. 1600 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून मंजूर केले. 3.56 लाख जननी सुरक्षेचे लाभार्थी महाराष्ट्रात आहे. 1.9 कोटी लोकांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतला. जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत असताना मात्र लोकांच्या आरोग्य आणि आयुष्याशी खेळ झाला. त्यांच्या काळात कोविड घोटाळा झाला. त्यांनी कोविड काळात देखील मुख्यमंत्री सहायता निधीचा वापर देखील केला नाही. पाहिलं ना, लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं अर्थातच महायुतीचं सरकार आणि जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या महाविकास आघाडीमधला फरक स्पष्ट आहे. नमस्कार, मी धाराशिव बोलतोय. या भागात आज आपण आपल्या सरकारनं धाराशिवमध्ये केलेल्या विकास कामांबद्दल बोलूया. गेल्या 10 वर्षांमध्ये देशात, राज्यात आणि धाराशिवमध्ये मी अनेक चांगले बदल पाहिले. महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने जाताना मी पाहतोय. महाराष्ट्रासह शेजारच्या राज्यातील भाविकांसाठी तुळजापूर तीर्थक्षेत्र महत्वाचं आहे. तुळजापूरला रेल्वे द्यावी ही मागणी अनेक वर्षांपासूनची. मात्र यासाठी पाठपुरावा केला तो देवेंद्रजींनी. सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे मार्गाला हिरवा कंदील मिळालाय. तुळजाभवानी देवीच्या मंदिर विकासासाठी तब्बल 1385 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. जिल्ह्यातील तुळजापूर, नळदुर्ग आणि उमरगा येथील रस्ते विकासासाठी निधी देवेंद्रजींनी उपलब्ध करून दिला. तेर, जागजी, माणकेश्वर तीर्थक्षेत्रासाठी 46 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. तुळजाभवानी देवीचं तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणण्याचा विषय असेल. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, निम्न तेरडा उपसा सिंचन दुरुस्ती योजना अशा कल्याणकारी योजना महायुतीनं आणल्या. उद्या अर्थातच 10 नोव्हेंबर रोजी देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा उद्या नाशिक, मलकापूर आणि अमरावती येथे माननीय अमितभाई शाह जाहीर सभेचं संबोधन करतील आणि मुंबईमध्ये भाजपाच्या मॅनिफेस्टोचं अनावरण देखील करतील. आजच्या बातम्यांमध्ये इथेच घेऊया विराम. उद्या पुन्हा भेटूया नव्या बातम्यांसह. पाहत रहा आपली बातमी, आपल्या पक्षाची बातमी. धन्यवाद.